फ्रेंड, जसं की मी तुम्हाला सांगितलं आम्ही बोर मारली आहे. बोर मारणं एवढंच काम नाही, पुढे मोटर बसवणं हे खूप इम्पॉर्टंट काम आहे. त्यानंतर मोटर बसवायला आली होती. नवरोबाने आज पण सुट्टी घेतली. त्यानंतर मोटर चालू केल्या केल्या पाणीचं प्रेशर बघा. बहते गंगा में हात धो असं तसं बहते मोटर के पाणी में हात पैर धो असं यांचं काय चालू होतं मित्रांचं. ते काय शाणे होत नाहीत बाबा. बरं आहे, शाणे नाही झाले तर करमणार पण नाही, असंच राहू दे. त्यानंतर मॅडम बघा स्वतः वेळेला सेलिब्रिटी फील करत होते आणि त्या स्वतःचाच व्हिडिओ बघून आहे बघा किती निरीक्षण देऊन बघतायत की मी काय चुका केल्यात. त्यानंतर मी जरा कामावरत होते तोपर्यंत हिला पप्पांजवळ सोडलं तर पप्पा काहीतरी वेगळंच करून बसतात रे बाबा. हे बघा क्लिप तिच्या हाताला लावल्या आणि तिनं ते कसं काढायचा प्रयत्न करते. तिनं ते काढली पण, कारण ती खूप हुशार आहे. त्यानंतर मी आले कामावरून आणि मग इथे पप्पांकडे बसले तर तिचं म्हणणं असं आहे की माझ्या पप्पांजवळून उठ. तिला पप्पांजवळ कोणी बसलेलं अजिबात आवडत नाही. पप्पांकडून मला कसं साईडला करायचं हे ती बघते आणि मग मला अजून जरा राग येतो. मग मी म्हटलं मी नाही जाणार. अशी करते की साईडला हो माझ्या पप्पांकडनं. त्यानंतर मी परत किचनमध्ये गेले, पुन्हा जरा कामं आवरली. मला बबडी असल्यामुळे एकदाच काम पूर्ण आवरता येत नाही, त्यामुळे मला थोडी कामं आवरून मी तिच्याकडे येते. बबडीसाठी बनवलं होतं मी रात्रीला शेवाळ्याची खीर. तिला वेगवेगळे पदार्थ ट्राय करते. तिनं दूध अजून ट्राय केली नाही, त्याच्यामुळे मी तिला दुधातली खीर बनवत होते. तिला फक्त बेस्ट फीडिंगच चालू आहे, त्यामुळे मग आत्यानं ड्रायफ्रूट्स वगैरे बारीक करून दिला आणि बनवून टाकली तिला खीर. बघू आता ती त्याची टेस्ट करून कशी करते. तिला काहीतरी वेगळं वाटेल ते. हे बघा आम्ही बनवत होतो तोपर्यंत हे बघा मॅडमांचं कसं चालू होतं. रे बाबा बबडी रे बबडी. त्यानंतर हे बघ शेवाळ्याची खीर बनवून तयार आहे. मग ते तिला मी चारली आणि तिने ते खूप आवडीने खाल्ली. आता बघू तिला जर हे आवडलं तर मग मी तिला असं तिखट पण बनवून देईल. आपल्यात तिखट पण बनवलं जातं. त्यानंतर तिला भरवलं आणि मग काय रात्रीची कामं आवरली, जी की रोजची माझी कामं आहेत ती आवरली. त्यानंतर मस्तपैकी झोपी